पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमध्ये पांढरापोडी परिसर आहे। त्या ठिकाणी जयनगर ट्रस्ट लेआउट या भागामध्ये एक 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये शाळेत जाते असे सांगून दिनांक 16 तारखेला सकाळी 11 वाजता गेली, परंतु ती रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा घरी परत आली नाही। त्यामुळे तिची आई पोलीस ठाण्यामध्ये त्याबद्दलची माहिती दिली असता आम्ही तात्काळ मुलीचा मोबाईल नंबर, मुलीचं कागदपत्रांची पडताळणी केली असता सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही पोलीस ठाणे अंबाझरी अपराध नंबर 37/24 कलम 363 अंतर्गत आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। मुलीच्या मोबाईल नंबरचा आम्ही लोकेशन आणि माहिती घेतली असता मोबाईल नंबर बंद असल्याकारणाने लोकेशन आम्हाला मिळू शकले नाही। शेवटचं लोकेशन शिवाजीनगर मैदान या ठिकाणी ग्राउंड गार्डन या ठिकाणी असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ मुलीचे आईवडील त्याबद्दल आजूबाजूचे शेजारी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आम्हाला त्या मुलीचं त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। त्या आधारे आम्ही त्या मुलाचा मोबाईल नंबर प्राप्त केला। त्यांनी त्या मोबाईलमध्ये जुना नंबर बंद करून नवीन एक सिम कार्ड घेऊन तो मोबाईल चालू केल्याचं आम्हाला दिसून आले। त्या मोबाईलचा आम्ही लोकेशनच्या आधारे आम्ही आमच्या डीबी पथकाचे कर्मचारी हवालदार सोनवणे, अंकुश आणि अमित यांनी त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करून आरोपीचं लोकेशन घेतलं असता त्याचं लोकेशन आजनी रेल्वे स्टेशन असं दिसून आलं 17 तारखेला रात्री। त्यामुळे तात्काळ डीबी पथक आजनी स्टेशनला रवाना झाले आणि तिथल्या जीआरपी पोलीसच्या मदतीने या आरोपीला आम्ही रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं। तो आरोपी मुंबईला पळून जाणार असल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं, कारण तो गाडी पकडण्याच्या तयारीतच होता, परंतु डीबी पथक तात्काळ पोहोचल्यानंतर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपीचं माहिती घेतली असता आरोपीचे नाव आहे हिमांशू उर्फ चिन्ना रामकृष्ण नारपिनवार, वय 18 वर्ष, राहणार जयनगर ट्रस्ट लेआउट। या गुन्ह्यामध्ये आम्ही अधिक माहिती घेतली असता असं समजलं की मागील 3 महिन्यापासून सदरच्या अल्पवयीन मुलीचं आणि आरोपीचं प्रेम संबंध होते। त्या प्रेम संबंधाची माहिती नातेवाईकांना मिळाली होती। त्यांनी मुलीचा मोबाईल काढून घेतला होता, परंतु मुलीची शाळेमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम असल्या कारणाने तो मोबाईल तिला थोड्या दिवसासाठी दिला होता। त्या दरम्यान त्यांचा संपर्क झाला आणि 16 तारखेला सकाळी मुलगी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये घरातून गेल्यानंतर ती शाळेत न जाता शिवाजीनगर गार्डन या ठिकाणी गेली। तिथून आरोपींशी त्याचा संपर्क झाला आणि आरोपी तिथे मित्राची गाडी घेऊन तिथे आला आणि त्यांनी तिला हिंगणा हद्दीमधील एका वयो हॉटेलमध्ये गेला आणि रात्रभर त्या हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी सकाळी 12-12:30च्या आसपास ते परत शिवाजीनगर गार्डन या ठिकाणी मुलीला सोडलं। सदरची माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचं महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरची माहिती तिच्या आईवडिलांना दिली आणि त्यांच्यासह तिला पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला चौकशी करून मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये आरोपींनी तिच्याविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती निष्पन्न झाली। त्या अनुषंगाने आम्ही नमूद गुन्ह्याला कलम 376 IPC कलम 4, 8, 12 लैंगिक अपराधांचे बालकांचे संरक्षण या अंतर्गत पोक्सो अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला आम्ही अटक केलेला आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून पुढील तपास आम्ही करत आहोत।